नमस्कार. सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. विविध न्याय मागण्यांसाठी भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कोरेगावात प्रशासनाला निवेदन सादर. कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा दिला इशारा. कोरेगाव शहर व परिसरातील विविध समस्यांसह राज्य सरकारने लक्ष घालण्याच्या विषयांमध्ये तातडीने निर्णय घ्यावा. आमच्या भावना प्रशासनाने सरकारपर्यंत पोहोचवाव्यात अशी मागणी करत भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने गुरुवारी दुपारी 3 वाजता प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. सर्वसामान्यांच्या वतीने आम्ही न्याय मागण्या आपल्याकडे केल्या आहेत. यावर निर्णय होऊन अंमलबजावणी न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हा दादासाहेब ओवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष नितीन बोतालजी यांच्यासह पदाधिकारी शाहिद कुरेशी, पंकज जावळे, मनीषा सोनवणे, शौकत कुरेशी, मयूर बोतालजी, प्रकाश कांबळे, धनश्री भिसे, पूजा साळुंके, वनिता खवळे, असलम कागदी, नूर काजी, राजू मुल्ला, जावेद कुरेशी, भरत बोतालजी, ऋतुराज वायदंडे, इरफान कुरेशी यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी अभिजित नाईक व तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांना निवेदन सादर केले. राज्य सरकारने विधवा आणि वृद्ध महिलांच्या पेन्शन रकमेत वाढ करावी. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर अल्पसंख्याक धर्मस्थळावर झालेला हल्ला निंदनीय असून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी. कोरेगाव शहरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून ते तात्काळ बुजवण्यात यावेत. त्याचबरोबर कोरेगाव रेल्वे स्थानकावरील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासंदर्भात संबंधितांना आदेश देण्यात यावेत अशी मागणी नितीन बोतालजी यांनी केली. सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी रिपब्लिकन पक्ष कार्यरत असून कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. सर्वसामान्यांच्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवल्या आहेत. याबाबत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत असल्याचे बोतालजी यांनी सांगितले.